सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारताची सरकारी बँकांमधली एक बँक, ज्या बँकेने तब्बल 1000 जागांची रिक्रुटमेंटची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे, इत्थंभूत माहिती जी आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नेमकं या माध्यमातून अशी जाहिरात का काढली असावी, तर त्याच्यामागचं रिझन असं आहे की एक PGDBFची एक्झाम आहे, ज्याच्यामधून एक स्किल्ड वर्कर त्यांना घ्यायचे, स्किल्ड ऑफिसर्स घ्यायचे, सो दॅट पुढे बँकांमध्ये हे लोक काम करताना कुठे अडकणार नाहीत किंवा यांची ग्रोथ चांगली असेल, ऑर्गनायझेशनची ग्रोथ मोठी होईल। तर त्या हिशोबाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही रिक्रुटमेंट वेगळ्या माध्यमातून काढली। नॉर्मली IBPSच्या माध्यमातून अशी रिक्रुटमेंट जी आहे ही बँकांची होत असतेच, पण प्रोबेशनरी ऑफिसरची किंवा स्केल 1 ची हे वेगळी रिक्रुटमेंट घेण्यामागचं रिझन तेच एकमेव आहे की एक स्किल्ड वर्कर मिळावेत। सर मग याने IBPSच्या नॉर्मल रेग्युलर एक्झामवर काही किंवा नॉर्मल रिक्रुटमेंटवर काही परिणाम होईल का, किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तिकडून जागा झिरो दाखवेल का? तर बघा, एकदम झिरो तर नाही, पण डेफिनेटली याचा काही ना काही थोड्याफार प्रमाणात जो परिणाम आहे हा IBPSच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सीमध्ये डेफिनेटली दिसेल। पण असो, एक नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला आली आहे, या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून असेल किंवा त्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून असेल, एनिवेज दोन्ही माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट आहे, एकच गोष्टीची क्लॅरिटी आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जाहिरात काढते, ती पण फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी। तर ही फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी जाहिरात आहे। संपूर्ण माहिती समजून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा जागा किती आहेत, महत्त्वाची माहिती, एक्झाम पॅटर्न असेल, अबाउट PGDBF कोर्स असेल, याच्याबद्दल डिटेल समजून घ्या, सो दॅट कुणी अप्लाय करावं कुणी अप्लाय नाही करावं याबद्दल पण कळेल, आणि महत्त्वाच्या तारखा। तर सर्वात पहिल्यांदा आपण येऊया वॅकन्सीजवर। आता बघा, क्रेडिट ऑफिसर। आता क्रेडिट ऑफिसर म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर का? बघा, क्रेडिट ऑफिसर म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर का? तर नाही, पूर्णपणे प्रोबेशनरी ऑफिसर नाही, हे याला असं म्हणूया की हे प्युअरली लोन डिपार्टमेंटशी रिलेटेड किंवा क्रेडिट डिपार्टमेंटशी रिलेटेड। क्रेडिट म्हणजे ॲक्च्युली लोन डिपार्टमेंट रिलेटेड। त्यामुळे जनरल बँकिंग ऑफिसर सारखंच काम असेल का? तर पूर्ण ते काम नसेल, पण बऱ्यापैकी तेच काम। ॲक्च्युली बँकांमध्ये कुठलाही व्यक्ती असेल तर काम तर बऱ्यापैकी तेच करावं लागतं। डिपॉझिट ॲक्सेप्ट करणं, त्यानंतर तुमचं लोन देणे, लोन रिकमेंड करणं, रिकव्हरी करणं, हेच डेली बेसिसवरचे काम आहेत। त्यामुळे ॲज सच नावात जरी फरक असला तरी काही विशेष फरक नाही। तर लिहिताना काय म्हणले, जनरल बँकिंग इन मेन स्ट्रीम, क्रेडिट ऑफिसर इन मेन स्ट्रीम। मेन स्ट्रीम म्हणजे दैनंदिन कामाशी रिलेटेड, जनरल बँकिंग ऑफिसर म्हणूनच याला ओळखलं जाईल। बाकी नाव जरी वेगळं दिलं असलं तरी टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। याच्या एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत 1000। त्याच्यामध्ये 150 जागा ज्या आहेत SC कॅटेगरीसाठी, 75 जागा ST कॅटेगरीसाठी, 270 OBC, EWS 100 आणि जनरल 405 या वेगळ्या, आणि या 40 जागा ज्या आहेत या वेगळ्या, ज्या आहेत PWD कॅन्डिडेटसाठी। तर अशा पद्धतीने हा एज्युकेशनल याचा वॅकन्सीजचा क्रायटेरिया किंवा वॅकन्सीज आहेत तुमच्या। आता मुद्दा असा आहे की ही जी पोस्ट आहे याचा नेमका स्केल जो आहे हा तुम्हाला दिसत असेल बघा, ग्रेड स्केल 1। ज्या स्केलवर ऑफिसर स्केल 1 म्हणजे असा की जिथं प्रोबेशनरी ऑफिसर भरले जातं त्यांना जो पगार आहे ऑलमोस्ट तोच पगार यांना सुद्धा मिळेल। हा तुम्हाला पे स्केल आहे या पद्धतीने। आता मुद्दा असा आहे की यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा। नॉर्मली जेव्हा बँक ऑफ इंडियाने ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती, बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसरची यापूर्वी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला BCom मधलीच डिग्री पाहिजे। क्रेडिट ऑफिसरची बँक ऑफ इंडियाने जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती त्यांचं म्हणणं होतं BCom मधली डिग्री पाहिजे। यांचं म्हणणं आहे डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ 60% मार्क और इक्विव्हॅलंट ग्रेड। 55% फॉर SC ST OBC आणि PW कॅन्डिडेटसाठी, बाकी सगळ्यांसाठी 60%। आता याच्याबद्दल एकदम डिटेल समजून घ्यायचं तर महत्त्वाची माहिती मी लिहून ठेवली आहे बघा। कोण कोण लोक इलिजिबल आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षी। सध्या तुम्ही फायनल इयरला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। 1000 जागा, खूप चांगला इनटेक आहे, खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत। याच्यामधून खूप विद्यार्थ्यांना डेफिनेटली ज्यांना नॅशनलाइज बँकांमध्ये POची एक्झाम अवघड वाटते, सर PO आहे ना सर खूप डिफिकल्टी लेवल असते मेन्सची, अशा लोकांना एक शॉर्टकट वे जो आहे हा डेफिनेटली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या एक्झामच्या माध्यमातून मिळेल। हा भाग वेगळा आहे की PGDBFचा कोर्स आहे, पण असू देत काही प्रॉब्लेम नाही। PGDBFचा कोर्स एवढा चांगला आहे की त्याने तुमची पर्सनॅलिटी एवढी ग्रूम होईल। चांगल्यांना इंग्लिश म्हणजे साध्या लोकांना ज्यांना इंग्लिशचे वाचण्याचे वांध आहेत अशा लोकांना इंग्लिश बोलायला लावतात। त्या कोर्सेसच्या माध्यमातून एवढी पर्सनॅलिटीची ग्रूमिंग त्या ठिकाणून होते।
त्यामुळं डेफिनेटली एक चांगली अपॉर्च्युनिटी म्हणूनच घ्या आणि प्रत्येकाने फॉर्म भरा. तर कोणत्याही शाखेचा पदवीधर ज्याला किमान 60% आहेत, जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर, जर तुम्ही SC ST PWD किंवा ओबीसीतून बिलॉंग करत असाल तर मग तुम्हाला 55% असले तरी चालेल. एज लिमिटचा क्रायटेरिया असं आहे की मिनिमम 20 मॅक्सिमम 30, मिनिमम 20 वर्ष मॅक्सिमम 30 वर्ष. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून बिलॉंग करताय तर मग तुम्हाला 33 वर्ष म्हणजे +3. जर तुम्ही SC ST कॅटेगरीतून बिलॉंग करताय तर +5 म्हणजे 35 वर्ष. जर तुम्ही PWD कॅटेगरीतून बिलॉंग करताय तर मग +10 म्हणजे 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. बरं, याची नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा. हा एक ॲडव्हान्टेज या प्रोसेसचा की इथं सिंगल एक्झाम आहे, नो प्री नो मेन्स. एक सिंगल एक्झाम आणि त्यानंतर लगेचच्या लगेच इंटरव्ह्यू, त्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि ज्या लोकांचं एक्झाम आणि इंटरव्ह्यूमधून फायनल सिलेक्शन होईल असे PGDBFच्या कोर्सला जातील आणि मग त्यानंतर वर्षभरानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. तर PGDBF कोर्स नेमका काय याबद्दल आपण इत्यंभूतपणे पुढे समजून घेऊयाच. पण सध्या तुम्ही असं म्हणा की एक एक्झाम आहे, इंटरव्ह्यू आहे, कोर्स आहे आणि मग त्यानंतर सिलेक्शन आहे. तर बऱ्यापैकी एक्झाम, इंटरव्ह्यू आणि त्यानंतर 1 वर्षाचा कोर्स, त्यानंतर तुम्हाला जॉब मिळेल. म्हणजे इमिडिएटली जॉब आहे का तर नाही. IBPSच्या डायरेक्ट एक्झाममध्ये आणि या PGDBFच्या कोर्सच्या एक्झाममध्ये किंवा या रिक्रूटमध्ये हा बेसिकली फरक आहे की तिथं डायरेक्ट जॉईनिंग असते, इथं 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर जॉईनिंग आहे. म्हणजे 9 महिन्यांचं ट्रेनिंग आहे आणि 3 महिन्यांचं इंटर्नशिप असतं. तर असं 12 महिन्यांचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला बँकेत जॉब ऑफर करतात. बरं, आता मुद्दा असा येतो की एक्झाम फीस काय, यासाठी फीस काय. तर 750 रुपये जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी आणि 150 रुपये SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. अशा पद्धतीने एक्झाम फीसचं स्ट्रक्चर आहे. पण सर मग हा एक्झाम पॅटर्न नेमका कसा आहे, तुम्ही तर म्हणले सिंगलच एक्झाम आहे, मग या सिंगल एक्झाममध्ये नेमका पॅटर्न कसा असेल. तर बघा, एक्झाम पॅटर्नबद्दल जर समजून घ्यायचं तर बघा, 4ही विषय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस किंवा ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणूया, हे सब्जेक्ट जे आहेत हे आहेत 30-30-30 क्वेश्चन. यासाठी मार्क आहेत बघा 30-30-30 आणि कंपेन्सेटरी टाईम नसून कंबाईन टाईम आहे यासाठी. आता जर याचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर बघा, इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांट 30 क्वेश्चन 30 मार्क, रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क, GA 30 क्वेश्चन 30 मार्क. प्रत्येक विषयाला क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशला 25-25 मिनिटांचा वेळ आहे आणि GAला 15 मिनिटांचा वेळ आहे. अशी 120 मार्क आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये एक लेटर लिहा आणि एक एसे लिहा. यासाठी एसेवर 2 क्वेश्चन म्हणजे एसेवर 1 क्वेश्चन आणि लेटरवर 1 क्वेश्चन असे 2. तर 30 मार्क. जेवढं मला वाटतं तेवढं 20 मार्कांचं एसे आणि 10 मार्कांचं लेटर. या पद्धतीने 30 मार्क हे म्हणजे फायनल सिलेक्शन जे तुमचं आहे हे आउट ऑफ किती मार्कांचं असेल तर 150 मार्कांचं. बघा इथं तुम्हाला दिले खाली फायनल सिलेक्शन. एक गोष्ट खूप चांगली याच्यामध्ये, देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे तुम्ही कितीही तुक्के मारून आलात तर निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर हा एक फायदा जो आहे या एक्झामचा आहे. बाकी फायनल सिलेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं की फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होणार. तुम्हाला सर याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ आहे का. येस, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पास होणं हे कंपल्सरी आहे. आता याच्यामध्ये फायनल सिलेक्शन कसं होईल किंवा एक्झाममधून इंटरव्ह्यूसाठी तुम्ही कसं क्वालिफाय होताल तर हे 120 आणि हे 30 म्हणजे 150 मार्कांपैकी इथं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग क्वालिफाईंग दिलं आहे का बघा. दिस स्कोरिंग मेकॅनिझम इज ड्युली व्हॅलिडेटेड अँड इव्हॅल्युएटेड द प्रोफिशियन्सी ऑफ टेस्ट टेकर्स इन रायटिंग इन इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मॅनर. द मेकॅनिझम डज नॉट हॅव एनी बिल्ट बायस. अच्छा ठीक आहे. म्हणजे इथं काही ही जी एक्झाम आहे ही क्वालिफाईंग आहे का तर नाही, असं कुठेही दिलेलं नाही आहे. Each candidate will be required to obtain a minimum score in each test of online examination and also total score be considered for shortlisting depending on the number of vacancies available for cutoff will be decided and the candidates will be shortlisted for further process. Prior to completion of the interview process, scores obtained in the online examination will not be shared to the candidates. Okay, हे पण ओके. इंटरव्ह्यू ठीक आहे. म्हणजे तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे तुमची एक्झाम मधले ते 150 मार्क आणि इंटरव्ह्यू मधले जे फायनल मार्क्स आहेत
त्या दोन्हींना कंबाईन करून, म्हणजे जे लोक त्या 150 मार्कांपैकी हायेस्ट नंबर ऑफ मार्क घेतील, आता फॉर एक्झाम्पल एका जागेसाठी 4 लोकांना बोलवायचंय, तर मग एकूण जागा आहेत 1000, 1000 गुणिले 4000 म्हणजे 4 गुणिले 1000 असे 4000 लोक, वरचे 4000 लोक जे हे जातील इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यूमधून फायनल सिलेक्शन होईल अशा पद्धतीने. आता इथं त्यांनी इंटरव्ह्यूचं आणि एक्झामचं वेटेज दिलं नाही बघा. आफ्टर ऑनलाईन टेस्ट द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर द इंटरव्ह्यू विल बी 50, क्वालिफाईंग मार्क विल बी 50%. आता ॲक्च्युली असं आहे की 50 मार्क जरी इंटरव्ह्यूला दिले तरी ते 150 आणि हे 50 म्हणजे ओव्हरऑल 3-1 म्हणजे 75% वेटेज एक्झामचं आणि 25% वेटेज इंटरव्ह्यूचं अशा पद्धतीने असावं, कारण तिकडं 150 मार्क आणि इकडे 50. तर या पद्धतीने 75 मार्क एक्झाम आणि 25 मार्कांचं इंटरव्ह्यू म्हणजे ओव्हरऑल पर्सेंटाईल जेव्हा काढता येईल तेव्हा 75% एक्झामलाही वेटेज देतील आणि 25% इंटरव्ह्यूला वेटेज देतील. अशा पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस असेल. बरं, एकदा तुमचं फायनल सिलेक्शन झालं की मग तुम्ही एक्झाम दिली, पास झालात, इंटरव्ह्यू दिला, पास झालात, मग फायनल सिलेक्शन झालं की तुम्हाला ॲडमिशन भेटेल PGDBF कोर्सला. या PGDBF कोर्सचा लॉंग फॉर्म आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. याबद्दल एकदम डिटेलमध्ये समजून घेऊया. हा कोर्स नेमका काय असतो. हा कोर्स ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, सुरुवातीला बंधन बँक यामध्ये होती का, त्यानंतर याच्यामध्ये मधल्या काही दिवसामध्ये बँक ऑफ इंडिया असेल, सुरुवातीच्या काळात तुमची पंजाब नॅशनल बँकेनं सुद्धा या माध्यमातून काही एक्झाम घेतले, रिक्रुटमेंट केल्यात. बँक ऑफ महाराष्ट्राने सुद्धा याच्यात प्रयत्न केले होते मधल्या काळात, बँक ऑफ महाराष्ट्राने पण घेतली. तर या वेगवेगळ्या बँका या कोर्समधून सिलेक्शन काय घेतात, कारण इथं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. मग जे विद्यार्थी पास होतील हे कुठं जातील, ट्रेनिंगला जातील. कुठे जातील ट्रेनिंगला, एका इन्स्टिट्यूटला. कुठल्या इन्स्टिट्यूटला, तर या इन्स्टिट्यूटबद्दल त्यांनी दिलेलं नाही, मी पूर्ण नोटिफिकेशन वाचलं. तर इन्स्टिट्यूट प्रोबेबली कुठं असू शकतं, एक नोएडाचं आहे, नोएडाला एक इन्स्टिट्यूट आहे, एक मणिपालला मणिपाल युनिव्हर्सिटी आहे, बँगलोरला मणिपाल युनिव्हर्सिटी, तर तिथेही जाऊ शकता किंवा मग नोएडाला जाऊ शकता, किंवा राजस्थानमध्ये पण एक इन्स्टिट्यूट आहे जयपूरला. या 3 इन्स्टिट्यूटपैकी एखाद्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला पाठवतील आणि इथं तुमचं ट्रेनिंग होईल. मग ट्रेनिंग झालं तर ट्रेनिंग किती ड्युरेशनचं असतं, तर हे ट्रेनिंग असतं बघा 9 मंथचा हा कोर्स असतो, 9 मंथचा. मग या 9 मंथचा कोर्स असतो ड्युरेशन प्लस 3 महिन्यांचं इंटर्नशिप असतं. आता हा कोर्स 9 मंथचा कुठं होतो, हा इन्स्टिट्यूटला होतो आणि इंटर्नशिप जे होतं हे होतं बँकेमध्ये, इंटर्नशिप होतं बँकेमध्ये. मग एका इन्स्टिट्यूटला 9 महिन्यांचं ट्रेनिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला 3 महिन्यांचं इन्स्टिट्यूट बँकेत हे मिळेल, ट्रेनिंग मिळेल, ज्याला आपण काय म्हणू शकतो, अभी बोला था ना मैंने, भूल गया मैं, जान दो. तर इंटर्नशिप मिळेल. इंटर्नशिप याच्यासाठी फीस जी आहे, यांचं म्हणणं आहे 3 ते 4 लाख रुपये याच्यासाठी फीस आहे. ही फीस कुणी पे करायची, तुम्ही स्टुडंट स्वतःच्या खर्चातून पण पे करू शकता इधर, किंवा तुम्ही यासाठी लोन फॅसिलिटी पण घेऊ शकता, म्हणजे त्या बँकेकडून तुम्ही लोन पण घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही बँकेतून लोन घेऊन टाका. मग हे 3 ते 4 लाख तुमच्या नावावर बँक लोन करेल आणि मग त्या लोनच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. सर याच्या दरम्यान काही स्टायपेंड मिळेल का, हो. हे 9 महिने जे सुरुवातीला इथे तुम्हाला मंथली 2500 रुपये मिळतात आणि त्यानंतर इंटर्नशिपच्या दरम्यान तुम्हाला 10,000 रुपयाचं स्टायपेंड मिळतं. म्हणजे हे जे आहे हे तेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये असताल तेव्हा 2500 रुपये आणि हे 10,000 रुपये तुम्हाला इन्स्टिट्यूटमधून जेव्हा इंटर्नशिप घ्यायला तुम्ही बँकेत जाताल तेव्हा 10,000 आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल पगार चालू होतो. त्यानंतर मग तुमचा ॲक्च्युअल पगार चालू होतो. ही भरलेली फीस जी आहे ही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रिएम्बर्स करू, वापस देऊन टाकू. बघा रिएम्बर्समेंट ऑफ द फीस इथं दिलंय बघा, की आम्ही घेतलेले पैसे जे आहेत हे तुमचे वापस करून टाकू जर तुम्ही बँकेमध्ये 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं तर. बघा आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 5 years बँक बाय द ऑफिसर ऑफ द बँक विल रिएम्बर्स द कोर्स फी एक्सक्लुडिंग इंटरेस्ट अँड GST अप्लिकेबल. म्हणजे तुम्ही बँकेकडून जे लोन घेताल, जेवढं लोन तुम्ही घेतलं GST सोडून तेवढं लोन तुम्हाला वापस येऊन जाईल जर तुम्ही बँकेत 5 वर्ष जॉब केला तर. इन शॉर्ट काय, तर हे तुमची जी फीज आहे ही तुम्हाला वापस मिळणार आहे जेव्हा तुम्ही बँकेत 5 वर्ष जॉब कराल. म्हणजे आज तुम्ही असं म्हणा की तुमच्या शिक्षणावर ही इन्व्हेस्टमेंट आहे, भविष्यामध्ये 5 वर्षानंतर ही इन्व्हेस्टमेंट तुमची वापस येऊन जाईल. त्यामुळं त्या लोनचा जास्त लोड घेऊ नका. तसंही आपण एकदा बँक जॉईन केली तर 5 वर्ष काय आपण आयुष्यभर सोडणार नाही. त्यामुळं हे 5 वर्षानंतर तुमचे पैसे जे हे वापस येऊन जातील. तर अशा पद्धतीने आहे. सर हा कोर्स केल्यानंतर
जॉबची सिक्युरिटी असते का, जॉब श्युरिटी असते का, तर हो, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉबची सिक्युरिटी असते. म्हणजे हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बँकेत जाताल आणि बँक तुम्हाला कन्फर्म सिलेक्शन करून देते. असं नाही की कोर्स कंप्लीट झाला आणि तुम्ही हुशार नाही आहे, तुम्हाला आता वापस पाठवून देईल, अशातला काही भाग नाही. त्यामुळं डेफिनेटली याला प्रत्येकाने अप्लाय करा. पुढच्या काळात SBI क्लर्कची एक्झाम आहे, पुढच्या काळात SBI PO आहे, त्यासोबतच हिची सुद्धा तयारी होऊन जाईल. सर नेमकी याची एक्झाम कधी होईल? बघा, सध्या तरी मी आज सांगतो की 30 जानेवारी म्हणजे आजपासून 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरणं चालू झालेले आहेत. आता नेमकी एक्झाम कधी होईल त्याबद्दल अजून तरी मला तेवढी आयडिया नाही आहे, पण बाय द टाइम जसं काही कळलं की सेंट्रल बँक ऑफ इंडियाची एक्झाम कधी होणार आहे तर डेफिनेटली वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येईल. आता जरी PGDBFचा कोर्स असला तरी बँक नॅशनलाइज आहे, म्हणून प्रत्येकाने अप्लाय केलंच पाहिजे, याबद्दल कुठलीच शंका नाही. हा व्हिडिओ टाकण्यामागचा सुद्धा तोच उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळावी. नॉर्मली SBIच्या जागा आल्या तर गावागावात माहिती होतात. सेंट्रल बँकेत ऑफिसरची जागा आहे, यांचा पगार किमान 55-60 हजार रुपयाच्या आसपास स्टार्टिंग सॅलरी असेल, किमान म्हणतोय मी, याच्यापेक्षा जास्त पगार असेल. त्यामुळं डेफिनेटली प्रत्येकाने अप्लाय करा आणि अपॉर्च्युनिटी जास्तीत जास्त यूज करून घ्या. ठीक आहे, तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. बाकी सगळ्यांनी अप्लाय करा, अभ्यास वेगळा करण्याची गरज नाही. बाय द टाइम काही अपडेट या संदर्भात, एक्झाम संदर्भात, त्या संदर्भात आलं तर तुमच्या समोर नक्की घेऊन येईल. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.